नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाडा आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी शपथ आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते। मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात युवकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे। अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे। युवकांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत आहे। अंमली पदार्थ यापासून परावृत्त होण्यासाठी मार्गदर्शन करून आपल्या परिसरात अशा अंमली पदार्थांची विक्री अथवा वापर होणार नाही यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहून राष्ट्रीय कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले। तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात वातावरण निर्मिती करत व्यसन सोडा माणसे जोडा, जीवन खूप सुंदर आहे आणि त्याकरिता व्यसनमुक्त जीवन जगण्याचं आवाहन केले। यावेळी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय वाड्याचे मुख्याध्यापक सुनील पाडवी यांनी सांगितले की आज तरुणांच्या या मोहिमेला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आज महाराष्ट्राची वाटचाल जलद गतीने व्यसनमुक्त महाराष्ट्राकडे होत आहे। राज्य व देश बळशाही करण्यासाठी व्यसनापासून दूर राहावे। आयुष्यात आलेल्या चढ उतारांमुळे मानसिक खच्चीकरण होऊन व्यसनाच्या आहारी जाऊ नका, संघर्ष करा, निर्व्यसनी राहून व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा हातभार लावा असे आवाहन उपस्थित तरुणांना त्यांनी केले। यावेळी शिक्षक कर्मचारी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील 1265 विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थ विरोधी शपथ देऊन करण्यात आली। आपल्या देशात विशेषतः तरुणांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन वाढत आहे आणि ही चिंतेची बाब आहे। आम्ही वचन देतो की आम्ही अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी सहकार्य करू। आम्ही वचन देतो की आम्ही कोणत्याही हेतूसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक किंवा बेकायदेशीर पदार्थांचे सेवन करणार नाही। आम्ही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना प्रोत्साहन देऊन अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करू, जेणेकरून भारतातील तरुणांना अंमली पदार्थ मुक्त जीवन जगता येईल आणि ते समाजाचे रचनात्मक आणि महत्त्वपूर्ण सदस्य बनू शकतील। अंमली पदार्थांपासून दूर राहू व निरोगी जीवन जगण्याचा आज आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत। जय हिंद।